राजाभाऊ राऊत यांनी एखादी गोष्ट ठरवली की त्यात यश मिळाल्याशिवाय ते मागे जात नाहीत. त्यांना ही विनंती करायला आलेलो आहे की बाकीच्या सगळ्या मागण्या ह्या सरकार आज उद्याकडे मान्य करेल, कारण त्या प्रॅक्टिकल आहेत, करता येण्यासारख्या आहेत. पण 2 मागण्या ज्या त्यांच्या आहेत की मराठा समाजाला ओबीसीत टाका, याला कायदे मी माईकने बोलू म्हणजे त्यांना कायद्याने तर मराठा समाजाला सरसकट ओबीसी म्हणा, सरसकट कुणबी म्हणा, हे कायद्याने टिकणार नाही. तरीसुद्धा यावर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय खूप विचार करत आहेत. त्यामुळे ती मागणी अशी ऑन स्पॉट संपेल, कारण ती कोर्टात चॅलेंज होईल का, टिकेल का, असे सगळे विषय आहेत. पण मी आउटराईट त्याच्यावर नाही असं म्हणत नाही, पण मला त्याचे अधिकार नाहीत अशा एखाद्या जाहीर कार्यक्रमात म्हणण्याचं. दुसरी त्यांची मागणी जी आहे ती आहे विशेष अधिवेशन बोलवा. तेही माननीय मुख्यमंत्री महोदयांचे अधिकार असतात. त्यांनी जर ठरवलं तर त्यांनी माझ्या माध्यमातून म्हणजे संसदीय कामकाज मंत्र्याच्या माध्यमातून राज्यपालांकडे एक विनंती फाईल पाठवायची असते. त्यांनी सांगितले की 2 मिनिटात फाईल तयार करतो. त्या 2 मागण्या सोडल्या राजाभाऊंच्या, तर बाकीच्या सगळ्या मागण्या सगळ्यांना मान्य आहेत आणि आम्ही त्याच्यामध्ये मॅक्झिमम करू. यावर राजाभाऊने उपोषण मागे घ्यावं, धरणं मागे घ्यावं, साखळी उपोषण मागे घ्यावं असं मी विनंती करेन. पण राजाभाऊंना मी गेली 40 वर्ष ओळखतो. ते एखादी गोष्ट सर्व मार्गी लागल्याशिवाय हे मागे हटत नाहीत. दादा, तुम्ही असं म्हणालात की ओबीसीतून म्हणजे ओबीसीमध्ये मराठा समाजाला घ्यायला पाहिजे होतं, मात्र एकाही मुख्यमंत्र्यांनी ते केलं नाही. नक्की काय तो संदर्भ आहे? नाही केलं नाही, फॅक्टच आहे ना. आता हे बघा, 92 साली ज्यावेळेला शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला 16% गाळा आपल्या ग्रामीण विषयामध्ये गाळा शिल्लक होता. मग त्यावेळेला त्यांनी ओबीसीमध्ये ज्या जाती वाढवल्या असतील, कसं आहे नवीन निवेदन येतात ना, तर मराठा पण जोडायला पाहिजे होतं ना, म्हणजे प्रश्न संपला असता. मग त्याने मराठा काय नाही जोडलं? आता त्याच्या मागे त्यांची मनोभूमिका जी आहे ती मी इथे जाहीरपणे नाही सांगू शकत. ती नाही जाहीर सांगू, ती मला खाजगीत भेटल्यानंतर सांगतो मी तुम्हाला. पण कुठल्या ना कुठल्या कारणाने शक्य असतानाही त्यांनी मराठा समाजाला ओबीसीत टाकलं नाही. मंडल कमिशनने ज्या जाती ठरवल्या त्याच्यामध्ये एवढा मोठा सर्वे झाला नाही. तर साधारणतः ज्यांच्यावर गावामध्ये गरिबी म्हणून शिक्का बसलेला आहे त्याच्याकडे पटापटा घेतलं की नाही. मराठाही गरीब आहे, डबेवाले मोठ्या संख्येने मराठा, घरकाम करणाऱ्या ताया आमच्या मोठ्या संख्येने मराठा, हमाल डोक्यावरून माल वाहतूक करणारे माताळी मराठा. मग काही वेगळं सांगायला पाहिजे का की मराठा समाज हा मागास आहे? पण ते नाही झालं. पण ते देवेंजीने केलं. देवेंजीने काय केलं, कारण नंतर मग हळू 92 नंतर काय झालं, कायदा कडक झाला. कायदा असा झाला की तुम्हाला मागास आयोग नेमावा लागेल. तो या पठ्ठ्याने कोणी आयोग नेमलाच नाही. नेमला तर प्रत्येक वेळेला रिपोर्ट हा झाला की मराठा मागास नाही, मराठा मागास नाही, मराठा मागास नाही. 14ला देवेंजींनी खूप विचारपूर्वक मागास आयोगाची रचना केली, त्याचं प्रशिक्षण केलं, त्यांना साधनं उपलब्ध करून दिली आणि मराठा मागास आहे हे पहिल्यांदा इतिहासामध्ये कागदावर आलं. मग कायदा असा झाला की मागास आयोगाने मागास म्हणायला पाहिजे म्हटलं, मग कायदा करतो तो केला. हायकोर्टाने टिकवला, 50% वर जाऊन सुद्धा टिकवला. का तर प्रोव्हिजनच अशी आहे की जर असाधारण स्थिती निर्माण झाली तर तुम्हाला 50% क्रॉस करता येतं. हायकोर्टाने मान्य केलं का डिस्ट्रिक्ट कोर्टाने मान्य केलं. असाधारण स्थिती काय निर्माण झाली हे देवेंजीने मांडलं कोर्टामध्ये की बाबा जवळजवळ 38%, थोडे कुणबी झाले तर 30% समाज ज्यावेळेला मी मागास करतो, मागास म्हणतो, त्यावेळेला त्यांना सीट्स वाढवायला लागतील, असाधारण एक्स्ट्राऑर्डिनरी स्थिती निर्माण झाली, ती कोर्टाने ॲक्सेप्ट केली. मग हे सगळंच शरद पवार साहेबांना करता आलं असतं की नाही. केंद्रात सरकार त्यांचं, राज्यात त्यांचं सरकार. केंद्रात सरकार ते आता काय म्हणतात की केंद्राने 50% वाढवावं. मग तुम्ही होतात ना डायरेक्ट 4 ते 14 10 वर्ष होतात, त्याच्या आधी होतात, म्हणजे जवळजवळ 95 ते 99 सोडलं, आणि आता 2014 ते 19 सोडलं. तर केंद्रात तुम्ही, राज्यात तुम्ही, केंद्रात तुम्ही, राज्यात तुम्ही, केंद्रात तुम्ही, राज्यात तुम्ही. का नाही केलं? 50% वाढवायला पाहिजे होतं, मराठा मागास करायला पाहिजे होतं, मराठा ओबीसी करायला पाहिजे होतं. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो राजकीय खेळ चाललेला आहे हे न कळण्याइतका मराठा समाज मूर्ख नाही. मला प्रकाश आंबेडकरांना धन्यवाद द्यायचे आहेत. त्यांनी विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये विरोधी एकही पक्ष आला नाही, बहिष्कार टाकला. त्यावर तसं मांडलं की देवेंजी, एकनाथजी, उद्या या सगळ्यांकडून लिहून घ्या की तुम्हाला मराठा ओबीसी टाकणं मान्य आहे काय.
त्याला झाले 2 महिने, अजून एकही नेता विरोधी पक्षाचा हे म्हणत नाही की हो मराठा समाज मागास टाका. म्हणजे राजाभाऊची मागणी बरोबर आहे. अधिवेशन बोलवा आणि मतदान घ्या की किती आमदारांना असं वाटतं की मराठा ओबीसी टाकलं पाहिजे. मग कळेल ना काँग्रेसची भूमिका काय, मग कळेल ना राष्ट्रवादीची भूमिका काय, मग कळेल ना शिवसेनेची भूमिका काय. तुम्हालाही असं वाटतं का दादा की विशेष अधिवेशन झालं पाहिजे? नाही, मी असं नाही म्हटलं. मी असं म्हटलं की एकदा दूध का दूध पाणी का पाणी व्हायलाच पाहिजे. की शरद पवार साहेबांना खरंच वाटतं मराठा समाजाला आरक्षण मिळावं, शरद पवार साहेबांना खरंच वाटतं की मराठ्यांना ओबीसी करावं, मग चला जाहीर स्टेटमेंट करा. एकदा आहे बघा, लोकशाही चाललंय की नाही देश राज्य, सगळ्यांनी म्हटलं तर मान्य. तुम्ही गुळमुळ करता, 50% वर द्या, 50% वर. अरे तुम्ही स्पेसिफिक बोला की ओबीसीतून द्या की नाही. सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी एकीकडे होत असताना आपण भीती व्यक्त करतात ते कोर्टात टिकू शकणार नाही. काय नेमकी भीती वाटते? भीतीचा काय कायदा आहे तसा. एखादी जात मागास ठरवण्यासाठी मागास आयोगाने प्रचंड सर्वे करून ती मागास आहे ही सिद्ध केलं, तर ती मागास झाली आणि ती ओबीसीत गेली. जसं मराठा समाजाला मागास बनवण्यासाठी यावेळेला जवळजवळ 3 कोटी लोकांचा सर्वे केला. आधी टिकलं नाही ना सुप्रीम कोर्टात. त्यात सुप्रीम कोर्टाने असं निरीक्षण नोंदवलं की तुम्ही सर्वे कमी केला, आता 3 कोटी गेला. आणि त्यामुळे खात्री आहे की यावेळचं 10% आरक्षण टिकणार. आणि त्यामुळे चला उद्यापासून सगळे मराठा कुणबी असं नाही करतात, नाही टिकणार. आरोप केला अंतरवली सराटीमध्ये जे लाठीचार्ज नाही, आता तुम्ही अशा राजकीय प्रश्नाकडे जाऊ नका. आपली अकॅडमिक चर्चा चाललेली आहे. नाही, तर मला सगळं दिवसभर तेच करत असतो. त्यामुळे त्यांनी काय म्हटलं, मग मी काय म्हणणं तुम्हाला अपेक्षित आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला काय म्हणणं अपेक्षित आहे. भाजपचे आमदार लिहून द्यायला तयार आहेत का? कोणाला? मराठा समाजाला आरक्षण देतो. हे बघा, पहिला मुद्दा काय झालेला आहे की वारंवार भारतीय जनता पार्टीच्या सरकारने देवेंद्रजीने वेगळं आरक्षण देऊन टिकवलं का? तर अशा प्रकाराने सरसकट मराठा समाज कुणबी करणं हे कायद्यात टिकणार नाही. मग खोटं बोलायला काय जातं, हे देऊन टाका, दुसऱ्या दिवशी कोणत्याही कोर्टात जाईल. मग म्हणतंय कोण? आंदोलन कोण करत आहे? तर अपोजिशन करत आहे. तर अपोजिशनने एकदा सांगावं ना की तुम्ही आंदोलन करताय, तुम्हाला मराठा कुणबी करणं म्हणजे मराठा कुणबी करून ओबीसीत टाकणं चालणार आहे की नाही हे सांगा. आम्ही कधी ताकाला जाऊन भांडायला लपवलं का? आम्ही ताकाला जाऊन भांडायला लपवलं नाही. आम्ही असं म्हटलं की मराठा समाजाला मराठा मागास आयोगाच्या माध्यमातून मागास ठरवून वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. 14 ते 19 दिलं, 22 ते 24 दिलं की नाही दिलं, 14 ते 19 टिकवलं की नाही टिकवलं, आमच्या काळात टिकवलं आम्ही. आणि आता हे टिकवू ना. 3 महिने केस चालले, काय झालं, काय फरक पडला आहे? यावेळेला तर आम्ही पूर्ण कॉन्फिडंटवर टिकवू. त्यामुळे ज्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांनी सांगा ना की मराठा समाजाला ओबीसीतून द्यायचं की नाही. नाही, सत्ताधारी पण वचन द्यायला म्हणतात. सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत मी सांगितलं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे असं म्हणून नुसती घोषणा न करता वेगळं आरक्षण आधी पण दिलं. SCBC 16% दिलं. आताही त्यावेळेला कोर्टाने मान्य करताना हायकोर्टामध्ये ते 12-13 केलं. मग असा विषय यावेळेला झाला की ह्या वेळेला गडबड होऊ नये म्हणून आपण 10% देऊ. सगळ्या मराठा नेत्यांशी बोलून केलं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने वारंवार असं म्हटलं आहे की ओबीसीमधल्या 19% मराठ्यांना घालण्यातून मराठ्यांवरच अन्याय होईल, ओबीसीवर पण अन्याय होईल. तिकडे गर्दी वाढेल आणि ह्याला 3-4% मिळतील. मग वेगळा 10% दिलं. चला राजाभाऊंना शेवटी काय सांगाल सर? त्यांचं उपोषण आता राजाभाऊंना असं म्हणेन की तुमचं म्हणणं कळलं आहे आणि त्यामुळे तुम्ही आता उपोषण मागे घ्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.